गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। हरि ओम तत्सत्। आपला विषय चाललेला होता की श्री गुरूंनी शिष्याला सांगायला सुरुवात केलेली आहे। शिष्याने जो प्रश्न विचारला होता की बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, अनात्मा काय, आत्मा काय वगैरे जे सगळे प्रश्न त्यांनी विचारला होता, तर त्याच्याबद्दल प्रश्नांबद्दल आधी श्री गुरूंनी कौतुक केलं होतं। आणखीन त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की हे जे तुला हवाय, मोक्ष जो हवाय, हा जो तुला परमानंद हवाय, तर हा बाकी कुठच्याही गोष्टीने मिळणार नाही, फक्त ज्ञानाने मिळणार आहे। त्याच्यात त्यांनी भलं मोठं योग, सांख्य, कर्म वगैरे सगळं सांगितलं होतं। आणखीन मोक्षाला हेतू तोही सांगितला होता की अविद्या, काम, कर्म वगैरेच्या बंधनातनं सुटका कशी होईल हे मी तुला सांगतोय, आणि शब्दांच्या नादी लागू नकोस, तर त्याच्या अर्थाचा बोध घे, हे त्यांनी परत परत आपल्याला सांगितलं होतं। त्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला लागतात। श्री गुरूंचा आशीर्वाद मिळाला, अनुग्रह मिळाला म्हणजे काम झालं, अशा तऱ्हेचा कुठलाही विचार तिथे नाही आहे। स्वतःचे प्रयत्न स्वतःलाच करायला लागतात। केवळ ऐकून, केवळ बोलून, केवळ शब्दज्ञान ह्यांनी मिळणार नाही आहे, हे त्यांनी परत परत सांगितलं। आणखी नंतर मग 17व्या श्लोकामध्ये त्यांनी पुढे साधन जे आहे खरं तर ते सांगायला सुरुवात केली की ज्या श्रवणाने तू या संसार बंधनापासून मुक्त होशील। तिथे त्यांनी परत एकदा उजळणी केली की मोक्षाला पहिलं जे कारण आहे तर ते कारण आहे वैराग्य। आणखीन नित्यानित्य वस्तुविवेक, शम, दम वगैरे हे जे अधिकाराचे 4 सांगितलेले आहेत, साधन चतुष्टय संपन्नता, ती त्यांनी पुन्हा सांगितली। म्हणजे त्याचं किती महत्त्व आहे विचार करा की सुरुवातीला त्या प्रत्येकाचा अर्थ सांगितलाच, आणि त्या प्रत्येकाचा अर्थ सांगून सुद्धा नंतर त्यांनी 2-3दा तरी पुन्हा पुन्हा त्याची उजळणी केली आहे की हे पाहिजेच, हे पाहिजेच, हे पाहिजेच म्हटल्यावर घाबरण्याचं कारण नसतं, ते एकदम येत नसतात वैराग्य वगैरे। पण आपण छोटी छोटी सुरुवात करू शकतो ना, अगदी रोजच्या गोष्टींपासून। एखादी गोष्ट हवी वाटलं, गरज आहे का, ती टिकणार आहे का, किती काळ मला आनंद मिळणार आहे, ह्या पद्धतीने आपण विचार करत हळूहळू वैराग्य मिळवू शकतो। विवेक सतत आपण वापरू शकतो, हळूहळू होतं ते, हे एकदम होणारी गोष्टच नसते। मग आता ते जे सांगायला लागलेत आपल्याला, तर त्याच्यात त्यांनी मोक्षाचे पुढली जी अंतरंग साधन आहेत, ही सगळी मनाची तयारी करण्याची साधनं झाली। कुठची? विवेक, वैराग्य वगैरे, ते बाहेरच्या वस्तूंच्या बद्दलचं सगळं आहे। पण आता आपण नक्की काय करायचं आहे, विचार काय पद्धतीने करायला लागतो, त्याबद्दल त्यांनी सांगितलं 72व्या श्लोकात की श्रुतींचं म्हणजे वेदांत शास्त्र, वेदांत म्हणजे उपनिषद, आणखीन त्याच्यावरती बसवलेलं जे शास्त्र आहे ते, उपनिषदात विखुरलेल्या ज्या प्रक्रिया आहेत, जे तत्वज्ञान आहे, म्हणजे प्रत्येक उपनिषद
वेगवेगळ्या अँगलमधनं ब्रह्माबद्दल बोलत असतं. आपल्याला गडबड होते की अरे हे नक्की काय खरं आहे. सगळंच खरं असतं. आणखीन हे सगळे अँगल म्हणूया, ह्या वेगवेगळ्या प्रक्रिया म्हणा, ह्या एक सुसूत्र पद्धतीने शास्त्रात सांगितलेल्या असतात. त्यामुळे शास्त्राचा अध्ययन महत्त्वाचं असतं फार. इथे त्यांनी त्या अध्ययनानंतर श्रुतीचं एक श्रवण, त्याच्याबद्दलचा विचार आणि विचार पक्का झाल्यावरती त्या जीव ब्रह्मैक्याच्याबद्दल निदिध्यासन, दैवताबद्दल निदिध्यासन, हे 3 सांगितलेलं आहे. आणि असं जर का केलं, निदिध्यासनाला त्यांनी शब्द फार छान सांगितलाय की सत तत्व ध्यानम चिरम नित्य निरंतरम. सत्तत्व ध्यान म्हणजे त्या सत्तत्वाबद्दलचा विचार, तो जो आहे तो चिरम, अखंड, चिर म्हणजे कायम, नित्य परत, सतत, निरंतर, अखंड, सतत, 3 शब्द त्यांनी सारखे वापरलेत. म्हणजे सातत्याला साधनातल्या किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येतं. दिवसातनं थोडा वेळ अभ्यास केला, संपलं, हे उपयोग नाही. ह्याच्यात सातत्य लागतं. सातत्य म्हणजे सतत पुस्तकं घेऊन बसायचं नाही आहे, सतत प्रवचन ऐकायचं असंही नाही आहे. तर सातत्याचा अर्थ मनात ते कुठेतरी बॅकग्राऊंडला तो नाम म्हणा, ते चिंतन म्हणा, मी ब्रह्म आहे ह्याच्याबद्दलचा विचार म्हणा, जे समोर दिसत आहे त्याच्यात तेच तत्व आहे, जे आत्मतत्व माझ्यात आहे ते समोरच्यात आहे, वगैरे पद्धतीने विचार जागृत ठेवणं, ह्याला निदिध्यासन असं आपल्याला म्हणता येतं. आणि अखंड जर का असं आपण करत राहिलो तर त्या निर्विकल्प अशा परब्रह्मापर्यंत आपण जातो. म्हणजे आपण तद्रूप होतो. निर्विकल्प म्हणजे जिथे विकल्प नाही, विकल्पचा अर्थ पर्याय म्हणजे भेद. जिथे जे एकमेव अद्वितीय असं आहे त्याच्यापर्यंत आपण जाऊन पोचतो. त्याला निर्विकल्प असं म्हणतात. 33व्या म्हणतात की यद बोद्धव्यम तवेदानीम आत्मानात्म विवेचनम तदुच्यते मया सम्यक श्रुत्वात्मन्यवधारय. जे तुला जाणून घ्यायचं आहे, काय जाणून घ्यायचं आहे, आत्मा काय, अनात्मा काय, आणखीन तू आत्मा कसा आहेस, ते आता मी तुला सांगतोय. आणखीन तो नीट ऐक. जे ऐकतोयस ते नीट ऐक, त्याचा विपर्यय करू नकोस. म्हणजे माझे शब्द जे आहेत ते लक्षात घे. हे खूप वेळा होतं बघा की आपण बोलत असतो कोणाशी तरी, आणि बोलता बोलता आपण बोलतोय पण त्या व्यक्तीचं लक्ष इकडे तिकडे जातं, आणि मग जे अर्धवट ऐकलं जातं तर त्याचा अर्थ चुकीचा घेतला जातो. गैरसमजुती होतात ना, बऱ्याच वेळा याच्यातून होतात. आणखीन दुसरं असं होतं कधी कधी की ते ऐकतायत एकीकडे, पण मनात विचार जे चाललेले आहेत तर तेच ते ऐकत असतात म्हणजे तेच त्यांच्या डोक्यात असतं. जरी कान ऐकत असले, जरी त्यांचं लक्ष आपण काय म्हणतोय पेक्षा आपण बोलतोय ह्याच्याकडे असतं, कायकडे असतं, तर ते त्यांच्याच मनातलं ऐकत राहिले नसते. पण अशा पद्धतीने ऐकलं जातं. आणखीन मग काय उपयोग होतो? त्यांनी ऐकलेलंच नसतं, ते स्वतःच धरून बसतात. उगाच वाद घालणारी जी लोक असतात ना, ती अशा पद्धतीने असतात की काय सांगितलं जात आहे हे ऐकत नाहीत, आणखीन वाद मात्र घालत बसतात की नाही हे असंच सांगितलंय. ऐकून न घेता स्वतःच जे मनात चाललंय तेवढंच जर का आपण धरून बसलो, ऐकत राहिलो, तर आपलं समाधान कधी होत नाही. त्यासाठी समोरचा काय सांगताय हे नीट आधी ऐकून घ्यावं, त्याच्यावरती विचार करावा. पटलं तर स्वीकारावं, नाही पटलं तर पुन्हा विचारावं, पण ऐकून घ्यावं. आपलं मत धरून ठेवून ऐकू नये. ज्याला ओपन माइंडेडनेस म्हणतात. ओपन, पूर्णपणे काय आहे हे असं असू शकेल का, या पद्धतीने जर का आपण ऐकत गेलो तर आपल्याला पटायचा संभव असतो. आता त्यांनी जे सांगितलं की जे मी तुला आता सांगतोय, उत्तम रीतीने सांगतोय, हे ते स्वतःच सांगतायत की मी माझ्याकडनं जितकं शक्य आहे तितकं उत्तम तुला सांगणार आहे, ते तू चित्तात धारण कर. म्हणजे
त्याच्याकडे लक्ष देऊन ऐक, आणखीन नीट लक्षात ठेव. काय काय आता सुरुवात केलेली आहे त्यांनी. पुढे जे सांगतायत, पुढच्या श्लोकांचा एक गट आहे, 74 ते 76 हा एकत्र त्यांनी घेतलेला आहे. याला कारण असं आहे की मागे जसं 2-4 वेळा झालं होतं ना, की वाक्याचा पहिला भाग आधीच्या श्लोकात, नंतरचा भाग पुढल्या श्लोकात, तसं इथे झालेलं आहे की 74 आणि 75चा अर्धा ह्याचं एक वाक्य होतं, 75चा उत्तरार्ध आणखीन 76चा पूर्वार्ध दुसरं वाक्य होतं, आणखीन 76चा पुढला उत्तरार्ध जो आहे त्याचं एक वाक्य होतं. अशी 3 वाक्य आहेत. आणि ह्या 3 वाक्यात पहिल्या वाक्यात स्थूल शरीराचं वर्णन आहे, दुसऱ्या वाक्यात सूक्ष्म शरीराचं वर्णन आहे, आणि तिसऱ्या वाक्यामध्ये विषय पंचकाचं वर्णन आहे. हे सगळं कशासाठी सांगायला लागतं? आत्मानात्म विवेक सांगायचं आहे ना. मग अनात्म म्हणजे काय ते नको सांगायला? काय सोडायचं हे सांगितलं तर आपल्याला कळतं, नाहीतर काय घ्यायचं एवढंच सांगितलं, हे कुठे तुम्ही सोडायला सांगितलं? अशा पद्धतीने होतं ना. म्हणून काय सोडायचं हे पण सांगायला लागतं. प्रत्येक गोष्ट नीट सांगायला लागते, तर ती पट्टे होते. आणि ते चित्तात धरून ठेव हे पण त्यांनी सांगितलंय. मग आता पहिला जो आहे आपल्याला सगळ्यात जवळचा असतो आपला देह, तर त्याच्यामुळे देहापासून सुरुवात केली आहे, जगापासून सुरुवात केलेली नाहीये. विवेक चूडामणी आहे ना. विवेकात आत्मा काय अनात्मा काय हे मुख्य विवेक आहे. सार काय असार काय, नित्य काय अनित्य काय. तेव्हा अनित्याची अनात्म्याची सुरुवात स्वतःच्यापासून झालेली आहे, की ज्याच्यात स्वतःचा स्थूल सूक्ष्म देह यांची माहिती दिली आहे. नाहीतर आपल्याला काय वाटेल की ठीक आहे, माझा हात पाय वगैरे नसेल, पण माझं मन तरी नक्की असेल, अगदी मी म्हणजे मनच असणार आहे, मी म्हणजे बुद्धीच असणार आहे. ह्या पद्धतीने अनेक मतांतरं निर्माण झालेली आहेत. आत्मा म्हणजे काय याच्याबद्दल. इंद्रिय म्हणजे आत्मा आहे, मन म्हणजे आत्मा आहे, बुद्धी म्हणजे आत्मा आहे, शून्य म्हणजे आत्मा आहे. अशी तऱ्हेची मतं एकच काहीतरी धरून बसल्यामुळे निर्माण झालेली आहेत. तर आता प्रत्येकाचा ते समाचार घेतात थोडक्यात. मज्जास्थि भेद मेद पलरक्त चर्म त्वगावयैर धातुभिरेभि अन्वितम पादोरुवक्षो भुज पृष्ठ मस्तकैरंगैरूपांगैरूपम उपयुक्तमेतत् अहम ममेति प्रथितं शरीरम मोहास्पदम स्थूलमितिर्यते बुधैहि. हे पहिलं वाक्य झालं. पुढलं आहे नभो नभस्वदहनांबुभूमयः सूक्ष्माणि भूतानि भवन्ति तानि परस्परांशैर्मिलितानि भूत्वा स्थूलानि च स्थूलशरीरहेतवः. दुसरं वाक्य झालं. आणि मात्रास्तदीया विषया भवन्ति शब्दादय पंच सुखाय भोक्तुः. हे तिसरं वाक्य झालं. याच्यात आता पहिल्या वाक्यामध्ये मज्जा, अस्थि, मेद, पल, रक्त, चर्म, त्वचा वगैरे. मज्जा माहिती आहे आपल्याला, अस्थि माहिती आहे, मेद माहिती आहे, भरपूर मेद आपण साठवतो, चरबी. पल म्हणजे मांस म्हणजे स्नायू, रक्त, चर्म म्हणजे त्वक. हे धातू आहेत, सप्त धातू यांना म्हणतात. शरीरातले हे सप्त धातू म्हटले जातात. आणखीन त्यांनी अन्वितम म्हणजे त्यांच्यापासून बनलेलं, ते ज्याच्यात भरलेले आहेत असं हे शरीर आहे. ह्या शरीराचं कसं आहे? पाद म्हणजे पाय, उरू, वक्ष, भुज, पृष्ठ म्हणजे सगळे शरीराचे अवयव दिलेले आहे. पाय, उरू म्हणजे मांड्या, वक्ष म्हणजे छाती, भुज बाहू, पृष्ठ पाठ, मस्तक, डोकं वगैरे ही जी अंग आहेत, अंग उपांग,
तर ह्या सगळ्यांनी जे युक्त आहे, ह्या सगळ्यांचं जे बनलेलं आहे, त्याच्याबद्दल मी आणखीन माझं अहम मम इति प्रथितम शरीरम मोहास्पदम स्थूलम इतिरियते बुधैः, असं हे मोहाचं ठिकाण म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि ह्या शरीराला स्थूल शरीर असं विद्वान म्हणतात. आता ह्याच्यातलं बघा की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत. मज्जा, अस्थी वगैरे म्हणजे दिसतात असं नाही, पण आपल्याला माहिती आहे की त्वचेनी हे सगळं आच्छादलेलं आहे. समर्थ सांगतात की अस्थि मांसाचे देहन त्याला त्वचेने गुंडाळलंय. त्या त्वचेने गुंडाळल्यामुळे ते सुंदर दिसायला लागलंय. पण त्वचा काढल्यानंतर काय दिसतं? कसं दिसतं ते? केवळ त्वचेने गुंडाळलेलं आहे. त्वचेचा रंग आणखीन टेक्स्चर वगैरेच्यामुळे जे आपण मेंटेन करायचा प्रयत्न करत असतो, ज्यालाच आपण सौंदर्य असं समजतो. आतलं सौंदर्य आणि बाहेरचं सौंदर्य वेगळ्या गोष्टी आहेत. आतलं सौंदर्य बाहेर प्रकट होऊ शकतं, पण बाहेरच्या सौंदर्याचा तेवढ्या पुरताच उपयोग असतो. ठीक आहे, चांगलं असावं नक्की अगदी, पण नसलं समजा. आता माझा रंग काळा आहे, मग काळा रंग म्हणे ना की कावळ्यांनी अगदी दुधात स्नान केलं, कितीही साबण घासला तरी त्याचा रंग बदलत नाही. तसंच आहे हे की कितीही प्रयत्न केले, कितीही फेअर अँड लवली, कितीही ब्युटी पार्लर्स वगैरे केले तरी रंग बदलणार आहे का? अशक्य आहे. कशाला त्याच्या नादी लागायचं? व्यवस्थित ठेवावं, स्वच्छ ठेवावं, ते आवश्यक आहे. त्यांनी आपलं मन प्रसन्न राहतं. आवश्यक आहे म्हणजे जसं लोकात बरं पण दिसायला लागतं तसं आपलं मन प्रसन्न राहतं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपलं चित्त जर का प्रसन्न राहिलं तर आपण साधन करू शकतो, नाहीतर साधन नाही करू शकत. म्हणून हे मज्जा, अस्थि, मेद, मांस वगैरे जे सगळे आहेत, रक्त, चर्म, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या 7 धातूंनी जे बनलेलं आहे आणि ज्याच्यात अनेक अवयव आपल्याला दिसत आहेत, जे आपल्याला दिसत आहेत, हात, पाय वगैरे, हे सगळं अंग उपांग आपल्याला दिसत आहेत. ती आहेत, ती प्रत्येकाला असणार आहे. पण त्याच्याबद्दल मी आणखीन माझं, ह्या मोहाचं हे आयतन आहे, स्थान आहे. मुख्य हे आहे. मोहास्पद म्हणजे मोह ज्याच्याबद्दल वाटतो, जे मोह वाटायला योग्य ठरतं शेवटी, असं जे आहे ते प्रसिद्ध आहे शरीर हे. का मोह वाटतो? एक वेळ मी शरीर नसेन पण मी बुद्धी असलंच पाहिजे वगैरे आपल्याला का वाटतं? सगळ्यात मुख्य आपलं जे जग आहे ते माझ्या भोवती फिरत आहे, मीच्या भोवती फिरत आहे. आणि ही जी मी आहे ती नक्की मी कोण आहे आपल्याला शोधायचं आहे, तेच शोधायचं आहे. पण शास्त्र काय सांगतं तेवढं तरी आपल्याला माहीत पाहिजे ना. आणि त्याच्याप्रमाणे शास्त्र एवढं सांगतं की चिदाभास म्हणून जो आपण पाहिला होता, म्हणजे बुद्धी, आत्मा आणखीन बुद्धीमध्ये त्याचं पडलेलं प्रतिबिंब मिळून जीव नावाची संकल्पना आहे. मग हा जीव काय म्हणायला लागला? बुद्धी त्याला सगळ्यात जवळची आहे, कारण तिथे ते प्रतिबिंब पडलेलं आहे. चिदाभास जो आलेला आहे तो बुद्धीतल्या प्रतिबिंबामुळे आलेला आहे. आपण ते बघितलंही होतं की बुद्धीतलं प्रतिबिंब जे आहे, म्हणजे ते कसं काय, 2 प्रकारचे प्रकाश आपण बघितले होते की एक सामान्य सूर्यप्रकाश इथे खोलीत आहे, पण सूर्याचा विशेष सूर्यप्रकाश म्हणजे एखादा कवडसा म्हणा किंवा एखादी तिरीप येते, ती तिरीप त्याच जागेवरती पडते जिथे सामान्य सूर्यप्रकाश आहेच. खोलीत सूर्यप्रकाश आहे आणि ह्या सूर्यप्रकाशाच्या वरती एक कवडसा पडला तर तिथे 2 सूर्यप्रकाश आले की नाही. एक सामान्य सूर्यप्रकाश होता, आणखीन हा दुसरा ॲडिशनल विशेष सूर्यप्रकाश झाला. त्याच्यामुळे तिथलीच भिंत जास्त उजळून निघाली, थोडीशी जास्त गरम झाली. सूर्याचे सगळे गुणधर्म थोड्या प्रमाणात का होईना त्या जागी आले. तसं ती जी बुद्धी आहे किंवा हे जे शरीर आहे,
याच्यात सामान्य ब्रह्मतत्व व्यापून आहेच, पण त्याच्यात त्या बुद्धीच्या स्वच्छतेमुळे ॲडिशनल त्याच्यात ज्ञानप्रकाश ते घेऊ शकते. जास्तीचा प्रकाश तिने घेतलाय. जसं बहिर्गोल भिंग असतं ना, ते आपण जर का सूर्यप्रकाशात धरलं तर त्याच्या फोकल पॉईंटच्या ठिकाणी ते सगळे रेज एकत्र करते आणि मग तिथे जास्त उष्णता निर्माण होते. आपलं अंतःकरण वास्तविक पाहिलं ना तर हे उदाहरण त्याला चांगलं आहे. ते सामान्यतः मध्ये साधे काच धरल्यासारखं असतं, पण जो ज्ञानी असतो त्याचा तो फोकल पॉइंट आलेला असतो. त्याला सत्यसंकल्प वगैरे जे येतात ना ते त्या फोकल पॉइंटच्यामुळे येतात. तिथे एनर्जी सगळी एकवटलेली असते. एकाग्रतेने ऐकलं वाचलं तर ते लक्षात राहतं. त्याला हे कारण आहे, मनाचं इकडे तिकडे धावणं बंद झालेलं असतं. आपण हा थोडा विषयांतर झालं, पण ठीक आहे, उपयोगी आहे म्हणून विषयांतर केलं थोडं. मग आता हे शरीर स्थूल आहे आणि ते मोहाचं कारण का आहे याचा आपण विचार करत होतो. तर शरीराला म्हणजे मी शरीरातल्या गोष्टी त्याच्यातल्या सगळ्यात जवळ गोष्ट कुठली आहे मला म्हणजे चिदाभासाला, तर ज्याच्यात मी म्हणजे जीवात्मा राहतोय ती बुद्धी, ती सगळ्यात जवळ आहे. त्याच्याहून जवळ काय आहे? स्थूल देह. आपण म्हणतो की हात जाणार असला जाऊन दे, एखादा अवयव जाणार असला जाऊन दे, पण मी राहणार आहे ना. म्हणजे जीवात्मा म्हणत असतो की मी राहणार आहे, मग बाकी एखादा माझा देहाचा अवयव गेला तर चालेल. पण याचा अर्थ आपण देहापासून स्वतःला वेगळे काढलेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही. पण जेव्हा आपण अशा पद्धतीने विचार करतो की देहाचा अवयव गेलेला चालेल पण देह जाता मी जाता कामा नये, तरी पण मी जाता कामा नये म्हणजे देह जाता कामा नये असं आपल्याला वाटतच असतं. कारण देह हे आपलं राहायचंच ठिकाण आहे आणि हे ठिकाण गेलं की तो अनिकेत झालेला कुठे जाणार, कुठे राहणार दुसरा देह मिळेपर्यंत. त्यामुळे आपल्याला देहाबद्दल मोह असतो. पण एकदा का कळलं की मी कुठे जाणारं येणारं नाहीये, मी हे सगळीकडे व्यापून असलेलं तत्व आहे, की मग देहाचा मोह सुटायला वेळ लागणार नाही. पण आधी त्याच्याबद्दल खात्री व्हायला लागते. आपल्याला शंका असतात 100, संशय असतात आणि हे जाईपर्यंत उपयोग होत नाही. आणखीन हे संशय जावे म्हणून श्रवण मननाची आवश्यकता असते. सगळं संशय श्रवण आणखीन मनन जे आहे ते संशय घालवायला उपयोगी आहे. त्या दृष्टीने त्यामुळे विचार करायला लागतो की हे जे सगळे आपलं शरीर आहे ते आपल्याला म्हणजे तिथे त्याच्यात बुद्धी वगैरे सूक्ष्म देह राहतो म्हणून आपल्याला स्थूल देह जवळचा वाटतो, माझं वाटतं. त्याच्याहून थोडं दूरचं काय आहे? माझी मुलं, माझं घर आणखीन दूर गेलं, त्या मुलाचे मित्र वगैरे मंडळी किंवा बाकीचे माझे संबंधित आणखीन दूर गेले. एक 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 असं स्वतःपासून दूर जायला लागतं. त्याच्यामुळे याच्याहून हे अधिक प्रिय, याच्याहून हे अधिक प्रिय अशा पद्धतीने मांडणी केली जाते. ममच्या पेक्षा मी, अहम हे जास्त प्रिय असतं नेहमी. सबसे प्यारा जीव म्हणतात ना आपला, सगळ्यात आपल्याला प्रिय काय असेल तर आपला जीव प्रिय आहे. बाकी कुठचीही गोष्ट गेली तरी चालते. ती बिरबलची आणखीन माकडीणीची गोष्ट आहे ना, बिरबल बादशाह आणखीन माकडीण, की बादशाहने विचारलं की सगळ्यात प्रिय काय असतं, कोणी पत्नी, कोणी मुलं, कोणी धन वगैरे उत्तरं दिली होती. बिरबलने सांगितलं सगळ्यात प्रिय जे आहे तो आपला प्राण प्रिय आहे, स्वतः प्रिय आहे. प्रूव्ह करायला सांगितलं. त्यांनी एक पिल्लं असलेली माकडीण आणली आणि तिला एका हौदात ठेवलं. त्या हौदात पाणी सोडायला सुरुवात केली. तिच्या गळ्यापर्यंत आलं. तिने त्या पिल्लाला आपल्या डोक्यावरती धरून ठेवलं. बादशाह म्हणतो की बघ, तिला पिल्लूच प्रिय आहे. बिरबल म्हणाला थांबा जरा. आणखीन पाणी सोडलं. तिच्या नाकातोंडात जायला लागलं तेव्हा तिने पिल्लाला पायाखाली घातलं आणि ती
वरती गेली स्वतःचा जीव वाचवायला. त्यांनी सिद्ध केलं की सगळ्यात जे आपल्याला प्रिय असतं तर तो आपला प्राण आपण प्रिय असतो. प्राण कशासाठी? की मी असावं असं वाटतं. मी असावं असं का वाटतं? कारण ते माझं स्वरूप आहे. सत हे माझं स्वरूप आहे, म्हणून मी असावं असं वाटतं. आणि मग मीच्या संदर्भात त्याच्या जे जे जवळ आहे ते आपल्याला अधिक प्रिय वाटायला लागतं. म्हणून मी काय आहे हे जाणून घेतलं तर मी आणखीन माझं हा जो मोह आहे, अनादि अयम मोह, हा अनादि आहे, हा पहिल्यापासूनचा आहे. ज्यावेळी पहिल्यांदा आपण कधी जीव म्हणून आलो, अनादि हा एकच त्याला उत्तर आहे. गेल्या कल्पात नाही, त्याच्या कल्पातून, त्याच्या आधीच्या कल्पाच्या सारखं ते कल्प निर्माण केलं. मग त्याच्या आधीच्या कल्पात आलो का? नाही, ते कल्प पण त्याच्या आधीच्या कल्पाप्रमाणे निर्माण केलं होतं ब्रह्मदेवानी. हे जे सतत सांगणं आहे त्याला अनवस्था वगैरे म्हणतात. म्हणजे नक्की काय आहे सांगताच येत नाही, कुठलं हे आहे. म्हणून रहाट गाडग्याची उपमा देतात. रहाट गाडगं म्हणा, किंवा आता आपण मेरुमणी नसलेली माळ म्हणूया, मण्यांची. ती जर का माळ आपण घेतली तर त्यातला पहिला मणी कुठला हे सांगता येईल का? अजिबात आपल्याला सांगणं शक्य नाही आहे. कारण कुठलाही मणी पहिला धरा, काहीही बिघडत नाही. चक्र चालू आहे तसं हे आपलं चक्र चालू आहे. कुठचं पहिलं आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून त्याला संसार चक्र म्हणण्यात येतं. हे जे देह आहे याच्यामुळे मी आहे अशा पद्धतीचा आपल्याला जो मोह होतो तो या देहाच्यामुळे, देह म्हणजे मीच आहे, देह म्हणजे मीच आहे, मन म्हणजे मीच आहे, प्राण म्हणजे मीच आहे, ह्या आपल्या पक्क्या गैरसमजामुळे, ह्या समजुतीमुळे आत्ता म्हणूया, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत असतं. आणि म्हणून हा स्थूल देह जो आहे ते मोहाचं स्थान म्हणून म्हटलेलं आहे. विचार करायला लागलं तर हा पंचमहाभूतांनी बनलेला देह आहे. पंचमहाभूत जड आहेत. आणि मग ही जड पंचमहाभूत मी कशी असेन? मी चेतन आहे, चैतन्य आहे माझ्यात. आणि अशी चेतन असलेली मी हा जड स्थूल देह असणं शक्य नाही आहे. जसं टेबल म्हणजे मी असणं शक्य नाही आहे, जसा हा कॉम्प्युटर म्हणजे मी असणं शक्य नाही आहे, त्याचप्रमाणे आहे. हे माझं असेल पण मी नाही आहे. बरं, माझं सुद्धा किती हद्दीपर्यंत माझं आहे? खरं माझं असतं तर मी टाकून दिलंच नसतं ते, मी त्याला काहीही होऊन दिलं नसतं खरं माझं असतं तर. पण ते मला सोडून जायला लागतं. टेबल काय, कॉम्प्युटर काय, मला बदलायला लागतात. ते कायम टिकणाऱ्या गोष्टीच नाही आहेत. त्या माझ्या ज्या आहेत त्याच्यात किती काळ गुंतून राहायचं आहे? आज एक फोन आला, उद्या नवा आला, ताबडतोब तो घ्यावासा वाटतो. पहिला जो इतके दिवस छान वाटत होता तो टाकून द्यावासा वाटतो. पूर्वी कॉम्प्युटर ते 286, 386 वगैरे होते, मग पेंटियम आले, त्याच्यात आणखीन 1, 2 वगैरे वेगवेगळे आले, ॲपल, आणखीन एक, किती बदल झाले सांगा. ह्या सगळ्या बदलांच्या मधनं एक काय सिद्ध होतं की कुठचीही गोष्ट कायम आनंद देणारी नाही. जेव्हा पहिल्यांदा कॉम्प्युटर घेतला प्रचंड किंमत त्या काळात सुद्धा होती. ती कुठचा 286 का 386 होता तो. आणखीन आता तो कसा वाटतो? पेंटियम मध्ये बदलल्यानंतर मला किती बरं वाटलं होतं. विंडोज वगैरे सगळं छान आता येत आहे. पुढची हे होत गेली, मागचं मागे येत गेलं. त्यावेळचा जो आनंद होता तो कायम टिकलेला नाहीये. म्हणजे माझं म्हणून ज्याला मी म्हणतो ते कायम माझं राहत नाही. आणखीन माझ्या जवळ जरी असलं तरी ते डिसइंटिग्रेट कधी ना कधीतरी होणार आहे, कधी ना कधीतरी जाणार आहे. ते कुठचीही गोष्ट कायम टिकणारी नाहीये. हा विवेक जागृत पाहिजे. नित्य अनित्य, हे अनित्य आहे सगळं, हा विवेक. आणि हा देहाच्या बद्दल लावायला लागतो. मी आणि माझं ह्याचं स्थान देह आहे. कारण हे इतका वेळ जे म्हटलं ते सगळे देहाशी संबंधित आहे. नातेवाईक म्हणा, प्रिय असतात, कुठपर्यंत प्रिय असतात? जोपर्यंत मला अनुकूल आहेत तोपर्यंत.
प्रतिकूल झाले की मला ते अप्रिय होतात. प्रत्येक गोष्टीबद्दल हे आहे की जोपर्यंत मला त्याच्यापासून फायदा वाटतोय तोपर्यंत मला ते प्रिय असतात. ज्या वेळी मला त्याच्यापासून दुःख व्हायला लागतं त्याबरोबर अप्रिय होऊन जातात. मग असं अखंड बदलणारी गोष्ट शाश्वत सुख देईल का? शक्यच नाहीये. म्हणून ह्या गोष्टींबद्दल आपल्याला त्या टाकायला शिकलं पाहिजे, त्यांच्या मोहातून बाहेर पडायला शिकलं पाहिजे. म्हणून संतांनी देहाचं अतिशय वाईट वर्णन केलेलं आहे. तत्वांचे गाठोडे शरीर म्हटलेलं आहे, अस्थिमांसांचे शरीर, किंवा ऐसा काळ का काहीतरी येईल पुढे, जै मन होईल वेडे, चिंतू न ठेवी रोकडे आत्मज्ञान, म्हणून माऊली म्हणतात. या देहाची हे दशा, आत्मा तो येथ ऐसा, म्हणून मग सांगतायत. किंवा माशी पाखडे तव हे सरे, म्हणजे माशी पंख आपले हलवत आहे तोपर्यंत हे निघून सुद्धा जातं शरीर. इतक्याच पटकन, म्हणजे क्षणभंगूर आहे, न टिकणारी गोष्ट आहे. मग अशा देहाच्या बद्दल किती आपली आत्मीयता असते, किती आपलं प्रेम असतं. जे सगळ्या संतांनी जसं देहाचं महात्म्य गायलाय, का गायलाय की ह्या देहाच्यामुळे, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी जाहले, सगळं आलेलं आहे याच्यात. या नरदेहाच्या मुळे बहुत पावले उत्तम पदे. कुठचं उत्तम पद? उत्तम पद एकच आहे, ते म्हणजे आत्मपद. पण त्याच्यासाठी अहंता सांडूनी, मीपणा सोडलाई, देह म्हणजे मी, बुद्धी म्हणजे मी वगैरे, मीपणा सोडून स्वानंदानी, स्व आनंद, अखंड आनंद, मी आनंद रूप आहे, ते ज्ञान करून घेऊन कायमचे सुखी झाले, ते कायमचे ब्रह्मरूप झाले. म्हणजे देहाची महती पण अशा पद्धतीने गायलेली आहे. आणखीन देहाला नावं पण ठेवली आहेत. महती गायली एवढ्यासाठी की हा देह मिळाला येणारा देह, तर त्याचा पूर्ण उपयोग करून घ्या. आणखीन त्याला नावं ठेवलेली आहेत ती एवढ्यासाठी की ते मोहाचं स्थान आहे, त्याच्यात गुंतून राहू नका. ते जाणार आहे हे लक्षात घ्या, त्याच्यात गुंतून राहू नका. गुंतून राहिलात तर अडकाल, संसार चक्रात अडकून राहाल, परत परत हे होत राहील. म्हणून हे स्थूल देहाचं जे वर्णन आहे तर ते लक्षात घ्यायचं. आणखीन त्याला धरून जे सगळं आहे त्याच्यापासून मनाने आपण लांब राहायचंय, त्याची काळजी घ्यायची. कारण ते आपलं शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, धर्माचं तेच साधन आहे. तसंच आत्मज्ञानासाठीही त्याची आवश्यकता आहे. शरीर नसलं तर मन बुद्धी एकटं काहीही करू शकत नाहीये, आत्मा काहीही करू शकत नाही. स्थूल शरीराची आवश्यकता असते, म्हणून त्याची काळजी घेणं जरूर आहे. पण जशी आपण इन्स्ट्रुमेंट्सची काळजी घेतो, गॅस म्हणा, आपल्या चपलांसारख्या गोष्टी म्हणा, काळजी घेतो, आणखीन योग्य वेळ झाली की त्या डिस्कार्ड करतो, नवीन आणतो. इथे डिस्कार्ड करायचं ते परमनंट करायचं, आनंदरूप होण्यासाठी करायचं, नवीन आणण्यासाठी नाही करायचं. म्हणून हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, एवढं लक्षात घ्यायचं. देह हे साधन आहे हे लक्षात घ्यायचं. ते अनात्म आहे, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. जाणारे आहेत, न टिकणारे आहेत. देहाकडनं वाजवून काम करून घ्यायचं. श्री गुरु माझे म्हणतात की मी देहाकडनं वाजवून काम करून घेतलंय. म्हणजे देह, खरं सांगायचं ना तर आपल्याला वाटतं त्याच्याहून देह फार केपेबल असतो. कठीण जेव्हा परिस्थिती येते त्यावेळी आपल्याला हे लक्षात येतं की अरे, एरवी आपण इथे थकले बाई म्हणून गप्प बसले असते, पण जेव्हा गरज असते तेव्हा उत्साह येतो की नाही, तेव्हा आपण करतो की नाही. उत्साह नसला तरी जोर येतो नक्की तेवढं करायला. उदाहरणं पाहिलेली आहेत की शरीराच्यात किती शक्ती असते, आणखीन आपण मनाने किती त्याचं हे करतो. एक माझ्या माहितीची स्त्री होती, जिना चढताना पर्सचं सुद्धा तिला त्रास व्हायचा, धडधड धडधड वगैरे सुरू व्हायची. कार्डियाक प्रॉब्लेम आहेत असं दिसत होतं. तिला नंतर अल्झायमर झाला.
आणि अल्झायमर झाल्यानंतर ती जे मला सुद्धा दार उघडायला कठीण वाटायचं ते ती सहज जोरात ओढून धावत सुटायची. जिला जिना चढताना पर्स सुद्धा घेवत नव्हती. पुढे पुढे चालताना सुद्धा तिला नको वाटायची. ती स्त्री धावायला लागली होती. म्हणजे शरीरात किती सामर्थ्य असतं. वेळ लागल्यानंतर आपण पाहिलं असेल 4-4 माणसांना आवरत नाही. किती ताकद असते माणसाच्यात. आपण किती युटिलाइज करतो. आपण जर का त्या शरीराच्याकडनं नाही हे आत्ता करायचं आहे, नंतर विश्रांती मिळणार आहे. शरीराला सांगता येतं आपल्याला, कारण मी म्हणजे शरीर नाहीये, त्याच्याकडनं मला काम करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने जर का त्या देहाबद्दल आपण विचार करायला लागलो तर आपल्याला त्या देहाकडनं व्यवस्थित काम करून घेता येतं. आणि मग मला वेळ नाही वगैरे सगळं मागे पडायला लागतं. आपण वेळ अचूक काढतो परमार्थाच्यासाठी. मला वेळ नाही, मी दमलीये वगैरे सगळं जातं. नाही, मला आवड आहे ना, सवड मिळणारच आहे. मी दमलीये, मला शक्य नाही, ह्याचा अर्थ मला पुरेशी आवड नाहीये, पुरेशी आच नाहीये, पुरेसं मुमुक्षुत्व नाहीये. असं होतं की नाही, की आता झोप हवी आहे फक्त बाबा, आता दमले, बस झालं. तेवढ्यात कोणीतरी येतं, चल आपण सिनेमाला जाऊया का, अमुक अमुक सिनेमा लागलाय. मला तो किती काळ बघायचा होता. ताबडतोब मी टुणकन उडी मारून उठते, तयार होते आणि जाते. कुठून येते एनर्जी? कुठे गेला सगळा थकवा? म्हणजे थकवा शरीराचा होता का मनाचा होता? मनाने ठरवलं म्हणून होता? ही आपल्याला नेहमी उदाहरणं दिसतात. आणि तरीही आपण मी दमली आहे म्हणून, मला कंटाळा आलाय म्हणून त्या शरीराच्याकडनं काम पुरेसं करून घेत नाही. शरीराच्याकडनं काम करून घ्यायचं आहे. नाही 2 दिवस झोप लागली तरीही शरीर काम करू शकतं आरामात, तेवढ्याच याने काही प्रॉब्लेम येत नसतात. पण आपण मनाने धरतो की अरे आज मला चांगली झोप लागली नाही, बस मग आज थकली आहे मी, माझ्याच्याने काम होत नाही. अजिबात असं काहीही नसतं. थोडा वेळ जरी झोप मिळाली तरी देखील आपल्याला पुरेशी असते ती. अगदी 5-10 मिनिटं जरी डुलकी लागली तरी पुरेसं असतं. शवासनासारखं केलं आणि झोप नसली तरी सुद्धा पुरेसं असतं. कारण शरीर हे यंत्र आहे. यंत्राकडनं आपण काम करून घेऊ शकतो की नाही हे लक्षात घ्यायचं आहे. शरीराच्या बद्दल नेहमी विचार करताना हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या शरीरात अडकायचं नाहीये. ते अडकायचं स्थान आहे. म्हणून इथे स्पष्ट सांगितलेलं आहे, हे स्थूल शरीर माझं आहे, माझं आहे असं आपण धरून बसतो आणि म्हणून मग आपण अडकतो. आता मग ह्या स्थूल देहाला चालना देणारं काय आहे? त्याच्या मागे जे चैतन्य आहे ते कुठून आलं? ते चिदाभासाकडनं आलं. चिदाभास हा सूक्ष्म देहाच्यामुळे असतो. सूक्ष्म देहाचे घटक आता सांगतायत मग की नभो नभस्वत दहनांबुभूमय, म्हणजे नभस्वत म्हणजे वायू, दहन म्हणजे अग्नी, अंबू म्हणजे पाणी आणि भूमी. सूक्ष्मानि भूतानि भवन्ति तानि परस्परांशैः मिलितानि भूत्वा स्थूलानि च स्थूल शरीर हेतवः. स्थूल शरीराला कारण काय आहे तर हे सूक्ष्म. काय सूक्ष्म? हा सूक्ष्म देह नाही, सूक्ष्म पंचभूत आहेत. सूक्ष्म पंचभूत म्हणजे ज्याला तन्मात्रा म्हणतात. अत्यंत सूक्ष्म, जी पंचीकृत झाली नाहीत, जी परस्परात मिसळली नाही आहेत, जी शुद्ध स्वरूपात आहेत, अशी जी पंचमहाभूत आहेत तर ती इथे सांगितलेली आहेत. नभ आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि भूमी ही 5 सूक्ष्मभूत आहेत. आणखीन ती परस्परांशही एकमेकांच्या अंशात एकमेकांचे अंश मिसळले जातात. जेव्हा ते मिसळले जातात तर तेव्हा ते स्थूल होतात, म्हणजे इंद्रिय गोचर होतात, म्हणजे इंद्रियांना कळणारे होतात. आणखी ते मग त्याच्यापासून स्थूल शरीर बनतं. म्हणजे आता स्थूल शरीराचं त्यांनी पृथक्करण करायला सुरुवात केली. स्थूल शरीर म्हणतायत तो काय मी आहे का? नाही, ते 5 महाभूतांनी बनलेलं आहे.
कुठची 5 महाभूतं सांगितली की ही 5 महाभूतं जेव्हा सूक्ष्म असतात तर त्यावेळी ती कळत नाहीत. हे बरोबर आहे. मी मगाशी पूर्णपणे गडबड केली. सूक्ष्म देह म्हटलं, सूक्ष्म भूतम इथे सांगितलेली आहेत. तर ही सूक्ष्म भूत जी आहेत ती त्याच्यापासून स्थूल देह बनत नाहीत. म्हणजे वास्तविक पाहिलं तर त्याच्यापासूनच बनतो, पण ती सूक्ष्म रूपात असताना नाही बनत. ती परस्परात जेव्हा मिसळली जातात तर त्यावेळी ती केपेबल होतात दृष्टीगोचर व्हायला, इंद्रिय गोचर व्हायला, इंद्रियांच्या आवाक्यात येतात. मग ती जसं माती आणखीन पाणी जेव्हा एकत्र होतं तेव्हा आपण त्याच्यापासून काहीतरी आकार देऊ शकतो. त्याला केवळ पाण्याला आकार देता येत नाही, केवळ मातीला आकार दिला तर टिकत नाही तो. ती जेव्हा एकत्र येतात तर त्यावेळी त्याचा असे काही गुणधर्म त्याच्यात येतात की ज्याच्यामुळे आपण त्या मातीला आकार देऊ शकतो. तसं इथे आहे की ही 5 महाभूतं जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा त्याच्यापासून हे संपूर्ण विश्व किंवा आपलं देह हे त्या एकत्र आलेल्या 5 महाभूतांपासून स्थूल जग निर्माण होतं. स्थूल शरीराला हेतू आहे. म्हणजे आता आपण चाललोय मागे मागे. स्थूल शरीर हे होतं, आता ते कशापासून बनलंय तर सूक्ष्म पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. सूक्ष्म पंचभूत म्हणजे पंचतन्मात्रा. पंचतन्मात्रा ज्या आहेत तर त्या कुठल्या आहेत? पंचतन्मात्रांचा अर्थ काय? तन्मात्र म्हणजे तेच केवळ. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 तन्मात्रा असं म्हणतात यांना. म्हणजे इथे आपण एकदम आपल्या कल्पनेमध्ये जे असतं तर त्याच्यातनं एकदम वेगळीकडे जातो. चालेल आलेलं. आपल्या कल्पनेमध्ये आपण देह धरला, देहाचं आपण पृथक्करण केलं. आता तन्मात्र म्हटल्यानंतर, केवळ ते म्हटल्यानंतर आपण केवळ आकाश, केवळ वायू अशा पद्धतीने म्हणतो, हे बरोबर आहे. पण केवळ आकाश, केवळ वायू ह्या म्हणजे काय आहे तर शब्द हा केवळ आकाश आहे. इथे आपल्या संकल्पना एकदम बदलतात. तन्मात्राचा अर्थ हे जे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे शुद्ध स्वरूपात आहेत त्याला मात्रा म्हणतात. मात्रा, स्पर्शास्तु कौंतेय वगैरे, शीतोष्ण सुख दुःख दाह हे जे सगळं आलेलं आहे, ह्या मात्रा ज्या आहेत तर मात्रा म्हणजे विषय. विषय पंचकातले जे सूक्ष्म आहेत तर त्या सूक्ष्मांना तन्मात्रा असं नाव आहे. आणखीन हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे 5 विषय आहेत, हे विषय अत्यंत सूक्ष्म स्वरूपात जेव्हा असतात तर तेव्हा त्याला तन्मात्रा म्हणतात. आणखीन ह्या तन्मात्रा मुळात 3 गुणातून उत्पन्न झालेल्या आहेत. 3 गुणातून म्हणजे त्यातल्या जो तमोगुणाचा भाग आहे तर तमप्रधान प्रकृतीपासून ह्या पंचतन्मात्रा उत्पन्न झालेल्या आहेत. पंचतन्मात्रा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे आहेत तर ह्या सूक्ष्म स्वरूपात आहेत, त्या केवल स्वरूपात आहेत. त्या जेव्हा एकमेकांच्यात मिश्रित होतात तर त्यावेळी त्याला पंचीकरण म्हणतात. ही पंचमहाभूत शुद्ध स्वरूपातली आहेत. ती एकमेकांच्यात मिसळली की ती स्थूल देहाला किंवा स्थूल सृष्टीला कारणीभूत होतात. आणखीन हे 5 विषय जे आहेत ह्या विषयांच्या मागे जीव लागतो. हे आत्ता आपण सूक्ष्म स्वरूपात पाहिले, पण ते जेव्हा स्थूल स्वरूपाला येतात तर तेव्हा ते पंचीकृत असतात, पंचीकरण झालेले असतात, एकमेकात मिसळलेले असतात. आणखीन अशा मिसळलेल्या विषयांच्या मागे आपण सगळेजण लागलेले असतो अखंड. त्या विषयांच्या मागे लागून आपण त्यांच्या मागे धावत असतो, अक्षरशः धावत असतो. येषु मूढा विषयेषु बद्धा रागो रूपाशेन सुदुर्दमेनम आयाति
निर्यान्ति अध ऊर्ध्वमुच्चैः स्वकर्मदूतेन जवेन नीताः. 77वा श्लोक आपल्याला सांगतोय की मूर्ख जे असतात ते ह्या पंचविषयांच्या ठिकाणी महापाशाने बांधले जातात. नुसता पाश नाही, इथे दुर्भेद्य म्हटलेलं आहे. सुदुर्दमेनम, पूर्णपणे अत्यंत कठीण असा महापाश आहे. कुठला आहे? रागरूप. राग आणखीन हो, इथे फक्त रागच म्हटलाय. राग म्हणजे त्याच्याबद्दलची आसक्ती. पण बांधणं जे होतं ना, ते द्वेषाने सुद्धा बांधणं होतं. कारण बांधणं जे असतं ते आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायला भाग पाडतं, त्याच्यात अडकायला भाग पाडतं. ह्या जन्मीने पुढल्या जन्मी बघून घेईन त्याला. ह्याचा अर्थ काय झाला? बांधणंच झालं ना द्वेषाने आणि प्रेमाने. प्रेम तर बांधत असतं आपल्याला माहितीच आहे. त्या व्यक्तीचा, वस्तूचा विचार आपल्या अंतःकरण सोडत नाही. अखंड त्याच्या भोवती कुठे असेल, काय करीत असेल, विचार आपली सुटत नाही ते. म्हणून हे व्यक्तीबद्दल झालं. तसंच विषयांच्या बद्दल असतं. मला हे कधी मिळेल, मी किती प्रयत्न करतेय. ती एक कथा आहे ना राजाची, की आता राजा म्हटल्यानंतर जबाबदाऱ्या आणखीन हे सगळं खूप होतं. त्याला नीट झोप यायची नाही, कारण विचार सारखा करायचा. तो राजवाड्याच्या खिडकीत उभा राहायचा रात्री, पुष्कळ वेळा, संध्याकाळी, रात्री, आणि बाहेर बघायचा विचार करत. तर त्याला राजवाड्यापासून काही अंतरावरती एक झोपडी होती. तिथला माणूस दिसायचा. तो यायचा, जेवायचा, मस्तपैकी झोपून जायचा. राजाला त्याचा हेवा वाटायचा. त्या गरीब माणसाचा राजाला हेवा वाटायचा, कारण त्याला शांती मिळत नव्हती, त्याला विश्रांती मिळत नव्हती, झोप मिळत नव्हती. प्रधानाला एकदा तो म्हणाला, तो बघा माणूस किती आनंदात असतो. प्रधान म्हणाला की मी त्याचं कारण दाखवतो तुम्हाला. त्यांनी एका नोकराला सांगितलं की एक मोहरांची पिशवी घेतली, त्याच्यात 99 मोहरा भरल्या आणि सांगितलं की ते त्याच्या झोपडीच्या खिडकीतनं आत टाकलं त्यांनी. आता तो संध्याकाळी परत आला तर त्याला ती पिशवी दिसली. त्याला कळेना की ही कोणाची आहे. त्याने पाहिलं आसपास, कोणी दिसेना. त्याने ती ठेवली बाजूला की आला तर देता येईल, नाही तर पाहू. पण मग आत काय आहे? अरे 99 मोहरा आहेत. ह्या माझ्या असल्या तर. खुश झाला अगदी. त्या नीट ठेवल्या. पण 99च आहेत, 100 पाहिजेत. मग माझ्याजवळ 100 मोहरा होतील. पूर्ण आपलं सगळी ओढ जी असते ती पूर्णाकडे असते. ती अशी असते. 99 म्हणजे काय कमी आहे का? एकाने त्याला पूर्णत्व येईल का? पण त्याला वाटलं की 100 पाहिजे. आणि मग जो तो स्वतःच्या पुरतं सुखात अगदी काम करून जगत होता, आनंदात होता, तो त्या एका मोहरेच्या नादाला लागला. आणि मग डबल शिफ्ट करायला लागला, जास्त काम करायला लागला. त्याच्या झोपडीमध्ये दिवा जास्त वेळ जाळायला लागला, कारण काम जास्त करायला लागला. पैसे जास्त मिळवायचे आहेत. एक मोहर अजून मिळवली पाहिजे. मोहर मिळवणं म्हणजे काही सोपं नाहीये. सोन्याची मोहर होती. त्याचा जो सुख होतं, जी झोप होती, ती सगळी उडून गेली. मग राजाच्या लक्षात आलं की आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. हे जे विषयाच्या नादी लागणं आहे, त्याच्यामुळे आपण दुःखी होतोय. या सगळ्या गोष्टी आपल्याला पंचतंत्रातल्या काय किंवा अशा तऱ्हेच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्यातनं याच सगळं शिकायचं असतं की आणखी पाहिजे मध्ये जेव्हा आपण अडकतो, किंवा हे पाहिजे ते पाहिजे ह्या विषयातनं जेव्हा आपण अडकतो, तर त्यावेळी आपण दुःखाला आमंत्रण देत असतो. वास्तविक मी सुखरूप आहे, मी आनंद आहे, आनंदरूप आहे. माझ्याजवळ दुःख येताच कामा नाहीये. पण मी ते या दुःखांनो या अशा पद्धतीने त्यांना आमंत्रण देत असते. जे मला गरज नाहीये ते मी जमवायला जाते.
आणखीन पाहिजे म्हणून म्हणते. आणखीन पाहिजे हे आपलं संपतच नाही. सहज पाहिजे, विना कष्ट पाहिजे, तत्काळ पाहिजे, कायम पाहिजे. सुखी असलं तरी सुद्धा मनात येतं की हे कायम टिकेल का हो? आज माझ्याकडे पैसा आहे, एवढा कायम टिकेल का? आज सगळे अनुकूल आहेत, उद्या तसंच राहतील का? आज शरीर निरोगी आहे, उद्या काय होईल कोणास ठाऊक. मला मृत्यू तरी नीट यावा बाबा, परावलंबित्व येऊ नये. हे सगळ्या वृद्धांचं आहे, कोणाचं नाही आहे. हे सगळ्यांचं असतं. कोणाला आपल्यामुळे त्रास होऊ नये असं वाटतं, कोणावरती आपण अवलंबून नसावं वाटतं. यालाही कारण मी सच्चिदानंद रूप आहे, हेच आहे. पण जे प्रारब्धात असतं हे घडणार आहे, हे जर का आपण एकदा स्वीकारलं तर मग असं होणार नाहीये. स्वकर्म दूतेन जवेन नेता हा आहे. स्वकर्म म्हणजे मी जे आजवर करून ठेवलेलं आहे, स्वकर्मांचा दूत म्हटलेलं आहे, आणि त्याने जवेन नेता तत्काळ वेगाने तो घेऊन चाललेला आहे आपल्याला. स्वकर्म कुठून नेतायत? ह्या एकदा योनीत ऊर्ध्व किंवा अध, वरच्या योनीत किंवा खालच्या योनीत. का नेतायत? की विषयेषु बद्धाः, राग वगैरे जे आहेत, म्हणजे राग म्हणजे प्रेम, त्यांनी बद्ध झालेले आहेत, विषयांनी बद्ध झालेले आहेत, त्या विषयांच्या बद्दलच्या आसक्तीने बद्ध झालेले आहेत. विषय म्हणजे मी आणि माझं, परत आपण तिथपर्यंतच पोचतो. यांनी आपण बांधले गेलोय. इतके महापाश आहे, महापाश, सोडवताच सुटत नाही तो. पूर्वी एक हुदिनी किंवा कोणीतरी असं नाव आहे, जो कुठच्याही पाशातनं तत्काळ सुटायचा. म्हणजे त्याला पक्का बांधून पेटीमध्ये कुलूप लावून त्या पेटीला त्याच्यात टाकलं तरी तो तत्काळ सुटून बाहेर यायचा. कसा? कोणालाही कळलं नाही, पण येत असे. ज्या पाशातनं इतरांना सुटता येत नव्हतं त्या पाशातनं तो सहज सुटायचा. आपण सहज सुटायला आपल्याला पहिल्यांदा ह्या सगळ्याचं स्वरूप लक्षात घ्यायला लागतं, आणखीन त्यांच्याबद्दलची आसक्ती काढायला लागते. ती जर का काढली नाही तर काय होतंय ते ह्या 77 श्लोकात सांगतायत की हे राग वगैरे म्हणजे प्रेमानी, ह्या पाशांनी जो काढायला अत्यंत कठीण आहे. कारण माझ्याबद्दलचं प्रेम जे आहे ना, ते मी इतरांवरती प्रोजेक्ट करत असते, ते माझं असं होऊन जातं. मी स्वरूप आहे, स्वरूपाच्या बद्दल प्रेम वेगळं असतं, तिथे आनंद आहे, ते मी आहेच, त्याच्याबद्दल वेगळं वाटायचंही काही कारण नसतं. पण त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट मी अनुकूल प्रतिकूल ह्याच्यात डिव्हाइड करते. ह्याला कारण मला सगळीकडे भेददृष्टी आहे, आणि ही दृष्टी घालवायला सगळ्या पदार्थातलं तत्व बघणं. पंचमहाभूत कशाला सांगितलेत? तर त्याच्यातलं हे तत्व आहे ते बघायचं आहे. त्या तत्वाच्या मागे पंचतन्मात्रा आहेत, त्यांचा विचार करायचा आहे, आणि त्यापासून सगळं बनलेलं आहे. मग का त्यांच्या मागे मी लागतेय? काहीही टिकणारं नाही, का मी मागे लागतेय? हा विचार सतत ठेवायचा. असा जर का ठेवला नाही तर काय होतं हे इथे सांगतायत की आयांती निर्यांती, येतात जातात, कुठे? वरती खालती. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, किंवा जास्त पाप झालं खाली आणखीन जातात. पुण्याचं आधिक्य झालं, पाप नि पुण्य दोन ठेवलेली आहेत तराजूमध्ये. जेव्हा पाप जास्त होतं पारडं खाली जातं, खालच्या योनीत जातं. जेव्हा पुण्य जास्त होतं तर तेव्हा ते पुण्याचं पारडं खाली जातं, मग वरच्या योनीत जातो, देव गंधर्व वगैरे वगैरे. ही पुण्याची पापाची पारडी खाली वरती का होतात? आपण मी केलं ह्या भावनेने अखंड कर्म करत असतो. त्याच्यातनं पाप आणखीन पुण्य कितीही नाही म्हटलं तरी निर्माण होतं. जोपर्यंत मी करत नाही हे आपल्याला कळत नाही, जोवर मी करतेय तोपर्यंत ते पाप आणखीन पुण्य माझ्या खात्यात जमा होत राहणारच आहे. पण मी करत नाहीये, देह करतोय. ईश्वराच्या आज्ञेने हे सगळं चाललेलं आहे, ईश्वरी नियोजनाप्रमाणे चाललेलं आहे. हे सगळं जर का आपण पक्क केलं अंतःकरणात, त्याप्रमाणे व्यवहार करायला लागलो
तर मग हे आपल्या खात्यात पडणं बंद होऊन जातं. पण साठलेलं चिक्कार आहे, ते पण काढलं पाहिजे ना. ते काढायला एक ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू, ते एवढंच उपाय आहे, दुसरा उपाय नाहीये. कित्येक जन्म पुरेल इतकं आपण साठव, जन्म नाही युगपर्यंत पुरतील इतकं आपल्या खात्यात सगळं जमा आहे. मग ते काढण्यासाठी मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे. तोपर्यंत आयांती निर्यांती, येतात जातात. कुठे? वरच्या योनीत, खालच्या योनीत, कधी इकडे कधी तिकडे. त्यांना कोण तिथे नेतं? स्वकर्मदूत, मीच जे करून ठेवलेलं आहे तेच कर्म मला वेगाने तिकडे किंवा इकडे घेऊन जातं. पाप नि पुण्य ह्याच्या व्याख्या आणखीन हे इतकं सूक्ष्म आहे की आपल्याला कितीतरी गोष्टी पाप किंवा पुण्याच्या वाटतच नाही. त्यामुळे संतांना विचारावं, सोपं करून टाकतात ते. तुकाराम महाराज म्हणतात ना की पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. परोपकार म्हणजे सहज जाता जाता कोणाला मदत केली. आता इथे आपण ह्यानी जातो कुठे, बॅगा वगैरे जड कधी कधी असतात, घेऊन आपल्याला जायला लागतं प्रवास जेव्हा करतो तेव्हा. असं एकदा दोनदा झालंय की मी आपली दोन्ही हातांनी बॅग उचलून वरच्या पायरीवर ठेवायची, मग पुढे जायचं, मग पुन्हा ती बॅग उचलायची, वरच्या पायरीवरती ठेवायची. एकदा दोनदा असं कोणीतरी पाहिलं माझं चढणं आणि पटकन बॅग उचलली, मला न विचारता टॉपच्या पायरीवरती नेऊन ठेवली. मला किती बरं वाटलं. थँक्यू म्हणून ऐकून घ्यायला सुद्धा माणूस थांबला नाही. निष्काम कर्म त्याच्याकडनं. म्हणजे ते तेथे पुण्यात जमा झालं. बरोबर आहे. जे बारीक बारीक अशा ह्या गोष्टी असतात. पाप कोणाचा विचार न करता मी जर का खिडकीतनं काहीतरी खाली टाकलं, त्याच्या डोक्यावरती पडलं, कागदाचा कपटा असेल पण तरी सुद्धा त्याला त्रास होणारच आहे ना. म्हणजे माझ्या खात्यात पाप जमा होणारच आहे ना. अशा पाप आणखीन पुण्याच्या फार बारीक बारीक गोष्टी असतात. महापाप महापुण्य सोडून द्या. ह्याच बारीक बारीक गोष्टींनी इतकं आपण करत असतो. थोडं स्वतःवरती लक्ष ठेवलं, इतरांवरती लक्ष ठेवलं तर ह्या गोष्टी टळू शकतात. अकारण वाद घालणं, शांतपणे स्वीकारायला काय फरक पडतोय? माझंच मत बरोबर कशाला एस्टॅब्लिश करायला हवं आपल्याला? अजिबात गरज नसते. पण तरी देखील आपण तसं करत जातो. म्हणून आपल्याच कर्माच्यामुळे आपण ह्या सगळ्या पाशात अडकतो, अनेक योनीतनं भ्रमण करत राहतो. म्हणजे आपला स्थूल देह आपल्याला परत परत मिळत राहतो. म्हणून पहिली स्थूल देहाबद्दल अनासक्ती ही निर्माण करण्यासाठी इथे स्थूल देहाचे घटक सांगितले त्यांनी. आणि त्या सूक्ष्म देहाचं देखील, त्या सूक्ष्म देह नाही सूक्ष्म पंचमहाभूत ती सुद्धा कशी झालेली आहेत त्याच्याबद्दल सांगितलं. आणि त्याच्यात गुंतल्यामुळे काय होतं ते आत्ता 77व्या श्लोकात स्पष्ट केलं. पुढल्या वेळेला आता 78वा श्लोक पाहू आपण. इथे आज थांबते. हरिओम.